Hello friends, welcome to Niti IAS. Today UPSC exam, prelim exam happened, and in that on two papers you have seen GS and CSAT. So today we are going to discuss the CSAT answers, particularly passages answers, because in Niti IAS we had conducted a session and where we had promised students that CSAT clearing CSAT only through the passages, comprehensions, readings. So after that discussions and class, today we are coming with the answer keys and whatever we had taught in the classrooms, so that we will show you how it was applied in the exams also. So directly you can find here in the answers. So Mahendra sir is going to conduct this session, and you can also check your answers whether you have correctly come to the solutions. Okay, so the next I'm handing over to the Mahendra sir. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. माझं नाव महेंद्र बिक्कड. मी ऑलरेडी नीती आय एस अकॅडमीमध्ये गॅरंटेड सीसॅट नावाची बॅच घेतलेली होती आणि ती फक्त कॉम्प्रिहेन्शनची बॅच होती. ऑलरेडी आपण जे काय कॉम्प्रिहेन्शनची बॅच घेतली होती त्यामध्ये जेवढे मी ट्रिक्स सांगितल्या होत्या आणि जे काय हॅक्स सांगितले होते की हाऊ टू अंडरस्टँड द पॅसेज थ्रू द मिनिंग रादर दॅन रीडिंग द पॅसेज न वाचता आपण ऑप्शनला कसं अंडरस्टँड केलं होतं आणि त्याच्यावरती कसे अप्लाय केले होते लॉजिक्स, आणि जे UPSCचे जे सर्व जे कीवर्ड्स होते रॅशनल, प्रॅक्टिकल, लीगल, हे सर्व कीवर्ड यावेळेसच्या पण एक्झाममध्ये सर्व रिपीट झालेले जशाल तसे. इवन मी ज्या करोलरी नावाचा एक नवीन कन्सेप्ट होता तो पण आपण घेतला होता आपल्या बॅचमध्ये आणि तो पण जशाल तसे रिपीट झालेला आहे. एक्झॅक्टली सिमिलर लाईनवरती त्यावर टॉपिकवरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. तो मला वाटतं की ऑलमोस्ट दरवर्षी 27 वगैरे क्वेश्चन येत होते, पण फॉर्च्युनेटली आम्ही गॅरंटेड सीसॅट थ्रू कॉम्प्रिहेन्शन बॅच घेतली आणि यावेळेस लकीली 29 पॅसेज आपल्याला पाहायला मिळाले याच्यामध्ये. आणि ऑलमोस्ट त्याच्यापैकी 27 पॅसेज एकदम इझी लेवलचे होते. 1-2 पॅसेजचा फक्त थोडासा डाऊट होता, ते बी 2 ऑप्शनमध्ये लिमिट होत होते, 2 ऑप्शनमध्ये फसत होतं. सो आम्ही जी काय बॅच घेतली होती त्या बॅचचं ॲप्लिकेशन मी तुम्हाला आज ॲक्च्युअल पेपरवरती करून दाखवतो आणि आपण याच्यामध्ये आपले आन्सर डिस्कस करू वन बाय वन. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. सो हा पहिला पॅसेज होता. आता ह्या पॅसेजमध्ये बघा, सुरुवातीलाच आपण जे काही डिस्कस केलं होतं त्यातला पहिलाच पॉईंट आला होता क्रिटिकल मॅसेज. क्रिटिकल मॅसेज ओके ओके हा क्रिटिकल मॅसेजवाला पॅसेज होता आणि हा पूर्णपणे एकदम रॅशनल आणि लिगल प्रॅक्टिकल बेसिसवरती आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. तर आपण याच्यामध्ये एक 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 मी तुम्हाला लॉजिक सांगतो याच्यामधलं काय लॉजिक होतं, तर आपण तो लॉजिक बघूया आणि आन्सर बघूया. द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज नॉट अन इश्यू to be worried about when some people depend on ecosystem for their livelihoods. तर एक कम्प्लिटली इरॅशनल स्टेटमेंट आहे, तो एक कॅन्सल होत होता. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन होता, सेकंड ऑप्शन होतं कमर्शियल एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्ट गोज अगेन्स्ट द फंडामेंटल राईट्स. सो अगेन दिस इज अ इरॅशनल स्टेटमेंट. सो थर्ड स्टेटमेंट इज रिलेटेड टू सस्टेनन्स ऑफ लाईव्हलीहूड अँड डिग्रेडेशन ऑफ इकोसिस्टम while being together exacerbate one another and leading to conflict and imbalances. सो हे पॅसेज वाचल्यानंतर क्लिअर याचा सेन्स येतोय की दोन्ही एकमेकाच्या कॉन्ट्रॅडिक्शनमध्ये येत आहे आणि इम्बॅलन्स होत आहे. सो आपल्याला ते सस्टेनेबल वेने मॅनेज करायचं आहे. सो आन्सर बिकम्स सी. अँड कमर्शियल एक्सप्लॉयटेशन ऑफ इकोसिस्टम शुड बी कम्प्लिटली स्टॉप. दिस इज अगेन अ एक्स्ट्रीम स्टेटमेंट. सो दिस आन्सर वी कॅन डिराइव फ्रॉम just based on the rational statements. So there is no need to read the passage. Same way, the second question. Once again UPSC asks the assumption in the very second question. What is the assumption? No country needs to depend on ecosystem to boost national income. So this is a completely irrational statement. So this become cancel.
Resources, countries need to share their resources with those of scant resources so as to prevent the degradation of ecosystem. So this is the right statement. We can derive this from the passage. So answer is B. Then we will move to next passage. So again, third concept is introduced by UPSC in the third question, the central idea. ही थीम बार बार रिपीट झालेली, ऑलरेडी खूप वेळेस विचारली गेलेली. So just by reading the option we can derive answer. Let's look our assumption, our logics of this passage. Economies of scale is essential for transition to green growth. This essential word is itself a extreme word, so it get eliminated. The second point option is modern technology progress is intensely linked to path dependent innovation. Intensely, again an extreme word, and this statement itself is a wrong statement. Countries with large economies are in better position to adopt green technologies. So this is also a stereotype or bias statement. So this also get rejected. And the fourth statement, timing plays a crucial role in case of green technology development. So this become a right answer. आणि आपण पॅसेज वाचल्यानंतर मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला ॲक्च्युअल एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये पहिले पॅसेज वाचायचं आहे आणि त्यानंतर ऑप्शन वाचायचे. सो वी कम टू द आन्सर डी. द नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द बेसिस ऑफ सेम पॅसेज and this is a assumption based question. पुन्हा एकदा मला असं जाणवलं की assumption विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल एक्झाममध्ये थोडेसे कन्फ्युजिंग होते आणि यावेळेसचे assumptionचे क्वेश्चन थोडेसे अवघड होते प्रिव्हियस इयर क्वेश्चनपेक्षा. सो वी विल डिस्कस दिस इन वन बाय वन. The first statement, path dependent green investment will eventually most likely benefit growth as well as public finance in country like India. हे स्टेटमेंट आपण जेव्हा पॅसेज वाचतो ना तेव्हा क्लिअर लक्षात येतं आहे की हे अजम्पशन आहे पॅसेजचं. आणि इफ अदर ग्रीन टेक्नॉलॉजीज फॉलो द सेम पॅटर्न ॲज दॅट ऑफ सोलर एनर्जी देर विल मोस्ट लाईकली बी अन इझी ग्रीन ट्रान्झिशन. परत हे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे आणि फिलॉसॉफिकल स्टेटमेंटसोबत मॉडरेट केलेलं आहे त्यांनी ग्रीन ट्रान्झिशनसाठी. सो आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. देन आपण याच्यानंतर बघू नेक्स्ट पॅसेज. डायरेक्टली आपण 11 नंबरच्या पॅसेजवरती येतोय 4 झाल्यानंतर. तर आता मी तुम्हाला एक लॉजिक तर लक्षात आलेलं आहे की आपलं सेम पॅटर्न रिपीट होत आहे. तर याच्यामध्ये मी परत त्यांचे कीवर्ड रिपीट झालेले आहेत. आता पाठीमागेला 4 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म रिपीट झाल्या होत्या, आता इथं कीवर्ड झालेत रिपीट. मोस्ट लॉजिकल, रॅशनल अँड प्रॅग्मॅटिक मेसेज, जे की ऑलरेडी त्यांच्या 21च्या आणि 24च्या पेपरमध्ये होत्या. आपण 21चा पण पेपर घेतो, 24चा पण सेम पॅटर्नवरती विचारलेले, त्यांनी काहीच वेगळं केलेलं नाही याच्यामध्ये. आणि तुम्ही जर सर्व यातलं बघताल तर प्रत्येक स्टेटमेंट हे इरॅशनल स्टेटमेंट आहे आन्सरचे स्टेटमेंट सोडून. तर पहिलं स्टेटमेंट बघू आपण काय. मिटिगेशन अँड अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी टू अड्रेस ऑर टॅकल द क्लायमेटिक चेंज इसेन्शियल द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच स्टेट. परत इसेन्शियलने एक्स्ट्रीम केलं आहे आणि ई स्टेटनं पण एक्स्ट्रीम केलं. आणि वरचा पॅसेज वाचल्यानंतर क्लिअर सेन्स येतोय की असं काही इथं डिस्कस झालेलं नाही आहे म्हणून. त्यानंतर इंडिया इज टू डायव्हर्स टू इम्प्लिमेंट एनी इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जी. हे स्टेटमेंट इथंच रॉंग होतं आहे, लॉजिकलीच रॉंग होतं आहे, इवन बेस्ड ऑन दी GS नॉलेज. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट, इट इज बेसिकली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युनियन गव्हर्नमेंट टू इम्प्लिमेंट द क्लायमेट ॲक्शन प्लॅन्स आणि इन्शुअर द नेट झिरो इमिशन. अशा प्रकारचं डिस्कशन पॅसेजमध्ये वरती कुठं झालेलंच नाही आहे. सो हे पण रॉंग होतं आहे आणि करेक्ट आन्सर आहे डी. इंडिया नीड्स टू फॉर्म्युलेट इफेक्टिव्ह क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी ॲट द स्टेट ऑर रिजन लेवल. सो याचा आन्सर डी हे एक्झॅक्ट करेक्ट येत आहे. आणि हे आन्सर आपण विदाऊट पॅसेज वाचता पण काढू शकत होतो. आणि पॅसेज वाचल्यानंतर एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये आपण इझिली या ऑप्शनपर्यंत पोहोचू शकत होतं. सो इट्स करेक्ट आन्सर इज डी. 11चं करेक्ट आन्सर डी. आपल्या पेनचा इश्यू झाला होता, जरा पेनची साईज जास्त होती त्याच्यामुळे आता करेक्ट केलेली आहे पेनची साईज. त्यानंतर आपण हा
हा 13 नंबरचा पॅसेज बघू आपण. तर 13 नंबरच्या पॅसेजमध्ये पण परत हा पॅसेज थोडासा अवघड होता इतर पॅसेजच्या कंपॅरिझनमध्ये, पण क्लिअर कट आयडिया येत होती. आपण जेव्हा याचा पॅसेज वाचू ना तेव्हा यातला क्रिटिकल मॅसेज विचारला होता. तर क्रिटिकल मॅसेज बघा, आता आपण याच्यामध्ये पहिले आपण डायरेक्ट आन्सर पाहूया आणि बाकीचे ऑप्शन कसे एलिमिनेट होते बघूया. तर याचा आन्सर डी करेक्ट आन्सर आहे. इनसिक्युरिटी मोर दॅन पॉवर्टी इज मेन इकॉनॉमिक इश्यू दॅट गव्हर्नमेंट पॉलिसीज मस्ट ॲड्रेस. तर हे सर्व इथं सर्व सांगितलेलं आहे ह्या पॅसेजच्या लास्ट लाईनमध्ये. तो इथून आपण सेंट्रल आयडियापर्यंत क्लिअर पोहोचत होतो. आणि यातलं बघा एक्स्ट्रीम वर्ड कसे निघतात. इंडियाज पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह शुड बी अवेअर दॅट पॉवर्टी अँड सोशल इनइक्वालिटी अँड द कॉन्सिक्वेंट सेन्स ऑफ इनसिक्युरिटी इज द मेन सोशल प्रॉब्लेम. हा सोशल प्रॉब्लेम ह्यांनी वेगळाच डिस्कस केलेला आहे. सोशल प्रॉब्लेम वेगळा सांगितला, पॉवर्टी वेगळी सांगितली. तो असा काही सेन्स येत नाही त्याच्यामध्ये. इन इंडिया पॉवर्टी इज द प्रायमरी रिझन फॉर सोशल इनइक्वालिटी अँड इनसिक्युरिटी. सो असं काही डिस्कस झालेलंच नाही आहे पॅसेजमध्ये पूर्ण. सो हे पण पुन्हा सेंट्रल आयडिया होणार नाही. पॉवर्टी अँड सोशल इनइक्वालिटी आर द इंटिग्रेटली लिंक दॅट पोज अँड अनइमॅजिनेबल क्रायसिस फॉर इंडिया. परत असं कंपॅरिझन कुठं झालेलं नाही, यांचं कनेक्शन कुठंच दाखवलेलं नाही आहे. तो आपण आन्सर डी वरती एकदम सरळ सरळ पोहोचतोय आपल्या लॉजिकनं. आणि नंतर काय होतं, परत अजम्पशन. यावेळेस खूप सारे अजम्पशन विचारले होते. मला पण आश्चर्य वाटलं पेपरमध्ये पाहिल्यानंतर की एवढे सारे अजम्पशन. आणि हे अजम्पशन थोडेसे वेगळे होते दरवर्षीपेक्षा. आपण ते त्यातून लक्षात आलंच असेल आपल्याला वाचल्यानंतर पेपरमध्ये थोडेसे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ह्या अजम्पशनमध्ये बघा आपण एकदम व्यवस्थित बघू आणि ह्याच्यातून आपल्याला एकदम रॅशनल आहे ते अजम्पशन आपण बाहेर काढू. आणि जे काही चूक आहे ते पण तो वाचलं तरी लक्षात येईल. पीपल अबव द पॉवर्टी लाईन also are prone to suffer from the anxiety about the economic insecurity. हे वरच्या लाईनमध्येच क्लिअरली एक्सप्लेन केलेलं आहे की काय प्रॉब्लेम आहे त्यांचा ते. तो हे अजम्पशन एकदम करेक्ट होत आहे. आणि नंबर 2 आहे इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी कॅन रिझल्ट इन अ पीस अँड सोशल इनइक्वालिटी इन कंट्री. तर ह्याच्याबद्दल कुठं डिस्कशन झालेलंच नाही आहे पूर्ण पॅसेजमध्ये की पॉवर्टीमुळे इनइक्वालिटी येते आणि पीस आणि सोशल स्टॅबिलिटीला धोका होतोय. तो याचा आन्सर ओनली 1 इज करेक्ट. तो आन्सर इज ए. आता आपला पाठीमागं 12 नंबरचा एक पॅसेज सुटला होता. तर ते 12 नंबरचा आपण एकदा आन्सर बघूया काय आहे ते. डायरेक्ट आपल्याला विदाऊट पॅसेज वाचता पण आन्सर येऊ शकतात. सर्व अजम्पशन आहेत, एकदम व्यवस्थित जरी बघितलं तरी आपल्याला कळून जात येतं. तर याच्यामध्ये बघू, ग्रीन एनर्जी प्रोडक्शन कॅन बी लिंक टू इंटिग्रेट विथ द क्लायमेट चेंज मिटिगेशन अडॅप्टेशन स्ट्रॅटर्जी. एकदम बरोबर आहे. आणि स्टेटमेंट 2 काय, इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज आर मच मोर सिव्हिअर इन कोस्टल अँड माउंटेन्स रिजन. हे पॅसेजमध्ये असं कुठं डिस्कसच झालेलं नाही आहे की कुठं जास्त आहे कुठं कमी आहे. तिथं फक्त सांगितलंय की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इम्पॅक्ट आहेत. तो असं काय अजम्पशनच नाही येणार नाही आहे. तो याचा आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. 12 नंबरचा आन्सर ए. आता आपण डायरेक्टली जाऊ 21 नंबरच्या पॅसेजला. 21 नंबरचा पॅसेज हा एकदम आपण क्लासमध्ये जसा डिस्कस केलं होतं का एक्झॅक्टली जसं तसा हा पॅसेज आलेला आहे. आपण 2021च्या पेपरमध्ये हा पॅसेज होता रिलेटेड टू फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी. तर त्याच्यामध्ये फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसीला त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिसी वगैरे म्हटलं होतं आणि मॉनिटरी पॉलिसीला RBIच्या पॉलिसी विचारलं. आणि RBIच्या पॉलिसीला त्यांनी खाली डायरेक्ट करोलरी म्हणून मॉनिटरी पॉलिसी असं नाव दिलेलं होतं. इथं पण सेम केलं की ग्रीन रिव्होल्युशन. इथं ॲग्रिकल्चरचं फेल्युअर सांगितलंय. ॲग्रिकल्चरचं फेल्युअर म्हणजेच काय आहे इंडियामध्ये, ग्रीन रिव्होल्युशन फेल झालंय. जशाल तसं करोलरी, बाकी काहीच नाही आहे. हे बघा, फॉर इंडिया द ग्रीन रिव्होल्युशन वॉज नॉट ॲज युजफुल ॲज इट वॉज एक्सपेक्टेड टू बी. आणि पूर्ण डिस्कशन केलंय की जसं बाकीचे रिफॉर्म होते, बाकीचे रिव्होल्युशन होते, हे कसे सक्सेसफुल झाले हे सांगितलंय की नॉन ॲग्रिकल्चरमध्ये कसं झालेलं आहे. तो करोलरी म्हणजे काय, एक्झॅक्ट त्याचा पॅरलल दुसरा अर्थ सेम. जसं की RBIची पॉलिसी म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि गव्हर्नमेंट पॉलिसी फिस्कल पॉलिसी. जसं 2021 मध्ये क्वेश्चन विचारला होता, एक्झॅक्ट तसा क्वेश्चन हा.
सो राईट आन्सर इज बी. त्यानंतर आपण 22 नंबरचा क्वेश्चन बघू. 22 नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलं होतं यांनी, आणि हे कॉम्प्लिकेटेड जरी केलेलं असलं तरी आपण फक्त आपल्या GSच्या नॉलेजवरती व्यवस्थित वाचलं तरी आपण हे काढू शकत होतो. बघा, द ग्रोईंग डायव्हर्जन्स बिटवीन द फॉर्च्युन्स ऑफ द ॲग्रिकल्चर अँड नॉन ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इंडिया कुड हॅव बीन रिड्यूस ऑर कंटेन. कसं कंटेन केलं जाऊ शकतं, कसं रिड्यूस केलं जातं, तर ते बघा कसं आहे. अडॉप्टिंग द लार्ज स्केल कल्टिवेशन ऑफ कमर्शियल क्रॉप्स अँड वायबल कॉर्पोरेट फार्मिंग. हे कशाशी रिलेटेड आहे माहिती का? एक्झॅक्ट जर तुम्ही रॅशनल प्रॅक्टिकल आणि हे जर बघितलं का त्यांचं प्लाउजेबलचं मिनिंग, तर हे सांगतं की बाबा आपण जे काही लँड ॲग्रिकल्चरचे रिफॉर्म आणले होते, 3 लॉ आणले होते, तर 3 लॉ हेच सांगत होते की आपल्या ॲग्रिकल्चर बाबा एवढी काही प्रोडक्टिव्ह नाही आहे, ते स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आहेत, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्या टेक्नॉलॉजिकल अडॉप्टेशन कमी आहे आपलं. सो हे जे काही सर्व वाढवायचं आहे, हे कसं वाढवणार की मोठ्या कॉर्पोरेट इंडस्ट्री वगैरे फार्मिंगमध्ये आणल्या, आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे चालू केली, तर टेक्नॉलॉजी येईल, नवीन नवीन सीडचे क्वालिटी सीड येईल, त्यानंतर इनपुट्स भेटतील फार्मरला आणि प्रोडक्टिव्हिटी वाढेल. तर हे सेम त्या लाईनवरती विचारलेलं आहे. सो मला वाटतं की त्यांनी नच केलं आहे ह्याच्यामध्ये, सीसाईडमध्ये. GSमध्ये तर असं नाही करू शकत, पण सीसाईडमध्ये नच केलं की बाबा आम्ही जे काही ॲग्रिकल्चरमधले फार्म लॉ बिल आणले होते, ॲक्ट आणले होते, त्याचे डायरेक्शन त्यांनी ह्या पॅशनमध्ये दिली. सो ऑप्शन 1 इज करेक्ट. आता पुढचा ऑप्शन बघू. प्रोव्हाइडिंग फ्री इन्शुरन्स फॉर ऑल क्रॉप्स अँड हेविली सबसिडायझिंग. आता हे दोनच बघा, ऑल क्रॉप्स अँड हेविली सबसिडायझिंग सीड्स, फर्टिलायझर, इलेक्ट्रिसिटी. ऑलरेडीच आपण हेवी सबसिडायझेशनमुळं मोनोक्रॉपिंग झाली, जसं की MSPमुळं, त्याच्यानंतर इरिगेशनमुळं काय झालं आहे, इरिगेशनमुळं लँड सॅलिनायझेशन वगैरे प्रॉब्लेम झाला आहे, फर्टिलायझरमुळं कॅन्सरसारखे प्रॉब्लेम क्रिएट झालेत पंजाब हरियाणामध्ये. सो हे ऑन दी स्पॉट म्हणजे वाचल्याच लक्षात यायला पाहिजे की हे इरॅशनल स्टेटमेंट आहे. सो 22चा आन्सर ए येत आहे. तो थोडंसं जरी पेपरमध्ये आपण व्यवस्थित काळजीपूर्वक मी जे काही सांगितलं होतं तेवढं जरी लक्ष देऊन वाचलं असतं ना, तरी आपल्याला खूप सारा स्पेस क्रिएट झाला असता, कॉन्फिडन्स बिल्ड झाला असता पेपरमध्ये. आणि मला वाटतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज येऊ लागलेत, फोन येऊ लागलेत की सर तुमच्या याच्यामुळे मला खूप फायदा झाला आहे, तुमच्या याच्यामुळे माझा टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झालेला आहे, मला त्या शब्दांचा अर्थ कळू लागलेला आहे, मला इव्हन ऑप्शनचा अर्थ पण समजायला थोडीसं खूप सारी मदत झाली. तो पेपरमध्ये मी एकदम पीसफुली वाचलं आहे, मी जंबल नाही झालेलो, आणि मला हे पण असं कन्फ्युजन पण नव्हतं झालेलं पेपरमध्ये. तो मला वाटतं की आपल्या त्या सेशनचा खूप सारा फायदा झालेला आहे मुलांना. तो आपण इथं आन्सर पण ह्याच्यावरती पण लावून बघतोय की जशाला तसे आहेत, स्टेटमेंट आहेत, जशाला तसे त्यांचे डायरेक्शन आहेत, क्वेश्चन विचारण्याची स्टाईल सेम आहे, इव्हन करोलरी पण त्यांनी रिपीट केलं आहे. म्हणजे मी तर ॲक्च्युअली शॉक झालो की करोलरी रिपीट झाल्यानंतर. तो आपण पुढचा पॅसेज बघू, त्याचा आन्सर पाहू. तर 23 नंबरचा पॅसेज बघा. 23 नंबरच्या पॅसेजचं काय आहे की परत त्यांनी तेच विचारलं आहे. काय विचारलं आहे? मोस्ट लॉजिकल अँड रॅशनल मॅसेज कन्वेड बाय द ऑथर. आता तुम्ही वाचल्यानंतर बघा एकदम व्यवस्थित लक्षात येत आहे. हे सगळ्याला दिसतंय ना, का झूम करायला पाहिजे थोडंसं? ठीक आहे, दिसतंय, काय अडचण नाही. सो आता बघा ह्याच्यामध्ये वी नीड टू फ्री द हँडलूम इंडस्ट्री फ्रॉम द लिमिटेड नॅरेटिव्ह लिंक टू द प्रिझर्विंग कल्चरल हेरिटेज. आता हे बघा कंप्लीट पॅसेजचा सेन्सच येतोय, मोस्ट लॉजिकल मॅसेज. पूर्ण पॅसेजमध्ये त्यांनी समजून सांगितलं की तुम्ही हँडलूम इंडस्ट्रीला समजा एका पर्टिक्युलर ग्रुपला जर लिंक केलं तर दुसरा ग्रुप ते काही जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनला हात लावणार नाही. भले तुम्ही त्या ह्याला ऑलरेडी कास्ट बेस्ड जे काही आर्किटेक्चर असेल, क्राफ्टमॅन असतील, त्यांना सपोर्ट केल्यामुळं त्यांना थोडंसं इकॉनॉमिक बेनिफिट्स होईल, पण ते पर्टिक्युलर जे काही क्राफ्ट्स आहे अथवा जे काही प्रोफेशन आहे ते पर्टिक्युलर ग्रुपसाठीच लिमिटेड राहिलं आणि ते मॉडर्न इकॉनॉमीमध्ये थोडंसं हार्मफुल आहे. तो हा मॅसेज त्यांनी क्लिअर कन्वे केला आणि पॅसेज वाचल्यानंतर हा क्लिअर मॅसेज आपल्या लक्षात येतोय. सो ह्याचा आन्सर ए आहे. बाकीचं जर आपण आपल्या ह्याच्यानुसार बघितलं आपल्या लॉजिकने तर आपण बाकीचे स्टेटमेंट चेक करू कसे वाटते बघा. कंटिन्यूस टेस्ट सपोर्ट टू द हँडलूम इंडस्ट्री एन्श्युअर्स द प्रिझर्वेशन ऑफ सम ऑफ द आवर ग्लोरियस आर्ट फॉर्म्स अँड ओल्ड ट्रॅडिशन. हा काही मॅसेजच नाही आहे त्यांचा, त्याचा कन्सर्न वेगळाच होता ह्या पॅसेजमध्ये. हाऊस होल्ड युनिट्स ऑफ द हँडलूम सेक्टर शुड बी मॉडर्नाइज अँड मेड अँड इकॉनॉमिकली वायबल ऑर्गनाइज इंडस्ट्री. असा बी काही मॅसेज नाही आहे त्याचा.
हँडलूम प्रोडक्ट्स नीड टू बी कन्वर्टेड टू मशीन मेड डिझायनर. असं काही डिस्कशन बी नाही. क्लिअर पॅसेज वाचल्यानंतर हे पण लक्षात येतं. तो एकदम सिम्पल होता. पॅसेजचा मिनिंग समजला असता तर 1 मिनिटामध्ये आन्सर निघत होतं या पॅसेजचं. आणि त्याच पॅसेजवर बेस 24 नंबरचा क्वेश्चन विचारला. परत इथं अजम्पशन विचारलेले आहेत. तर अजम्पशनमध्ये बघा एकदम 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 हे लॉजिकलवालाच क्वेश्चन होता. ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे कुठलाही पॅसेज वाचायची गरज नव्हती, काहीच नव्हती. एकदम सरळ सरळ होतं. बघा काय, देर इज नो नीड फॉर द स्टेट टू बी इन्व्हॉल्व इन एनी मॅनर इन द हँडलूम सेक्टर. हे कसं शक्य आहे? हे कम्प्लिटली इरॅशनल. एवढं मोठं आपण स्कीम वगैरे इंट्रोड्यूस करतोय, विश्वकर्मा स्कीम, काय याच बेसवरती ना. विश्वकर्मा स्कीमवरचं तर पॅसेज आहे हा. ते जरी पॅसेज वाचला असतं तरी, ते जरी स्कीम वाचली असती कोणी तरी सगळ्याला समजून आलं असतं की हे काय चाललंय म्हणून. जे काय नई रोशनी स्कीम असेल, उत्साह स्कीम असेल, ह्या सर्व स्कीमचाच क्रक्स होता हा पॅसेज. म्हणजे सरळ सरळ ह्यात दुसरं काहीच नव्हतं, जीएस टाईप होता. आणि इथं क्लिअर लक्षात येतं की नो नीड तर आहेच ना, की एनी मॅनर म्हणजे कुठल्याच प्रकारे, म्हणजे त्यांना सर्टिफिकेशन बी देऊ नका, त्यांना बेनिफिट सबसिडी देऊ नका. सो कम्प्लिटली इरॅशनल. हँडलिंग याचा स्टेटमेंट टू काय होतं बघा, हँडलूम प्रोडक्ट्स आर नो लॉंगर अपीलिंग अँड अट्रॅक्टिव्ह इन द रॅपिडली चेंजिंग मॉडर्न वर्ल्ड. हे असं काही डिस्कशन बी झालेलं नाही. आणि आपण एवढ्या साऱ्या स्कीम लॉन्च करतोय, प्रमोट करतोय, तर हे असंच म्हणजे जनरल सेन्स और कॉमन सेन्समध्ये जरी बघितलं तरी स्टेटमेंट टू रॉंग वाटतंय. सो हे सरळ सरळ आन्सर डीला पोहोचतंय आपण इथून. सो असे क्वेश्चन तर आपल्या हातचे क्वेश्चन होते, जे की आतापर्यंत आपण बघितलं. त्याच्यामध्ये एक पण क्वेश्चन मला अवघड वाटलेला नाहीये. आणि करोलरी तर मला वाटतं की सगळ्यांचा बरोबर आलेला पाहिजे. तो आपण 24 नंबरपर्यंत आलो. आपण आता 31 नंबरचा पॅसेज बघू. हा 31 नंबरचा पॅसेज काय आहे बघा. याचा आन्सर परत सेंट्रल आयडिया. म्हणजे मी जे म्हटलं होतं की तुम्ही आरामात पॅसेज वाचा, गडबड करू नका. गडबड जर नाही केली ना, की आरामात गडबड जर नाही केली ना, तर प्रत्येक पॅसेजचा आन्सर आपल्याला वरती येते. म्हणजे डायरेक्ट सांगताय की मी आन्सर आहे, तुम्ही बाकी दुसरीकडे बघू नका. मी तुम्हाला इथं दाखवतो कसं हे सांगताय की मी आन्सर आहे. हे बघा काय, इंडिया डज नॉट हॅव इनफ रिसोर्सेस फॉर प्रमोटिंग क्वालिटी एज्युकेशन इन इट्स युनिव्हर्सिटी. असं कसं शक्य आहे बरं? डज नॉट म्हणजे काय, एक्स्ट्रीम लेवल जाऊन सांगताय की इंडियाकडे नाहीयेच रिसोर्सेस. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघा, इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग इन कंट्री शुड नॉट बी अंडर द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट. कसं शक्य आहे? थोडं बहुत तर रेग्युलेशन लागतीलच ना. क्लासरूम अप्रोच टू हायर एज्युकेशन शुड बी डन अवे विथ. असं एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं की काढून टाकलं पाहिजे. आणि प्रिस्क्रिप्शन आहे ते, क्लासरूम नीड टू बी रिइमॅजिन अँड टीचिंग नीड्स टू बी रिइन्व्हेंटेड. हे मुळातच फिलॉसॉफिकल वाटतंय. तर कोणी जरी वाचलं चारीपैकी पॅसेज न वाचता तरी पण सांगू शकतंय की काय विचारलंय सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया काय असते? एक्झाम्पल नसतंय, कुठलं एक स्टेटमेंट नसतंय किंवा फॅक्ट नसते, आणि बाकीचे सर्व फॅक्ट आहेत. आणि हे एकमेव आहे स्टेटमेंट, ही फिलॉसॉफी. सो आपण सरळ सरळ 31च्या केसमध्ये डी आन्सरला पोहोचतोय. विदाउट रिडिंग पॅसेज आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोय. हा आता बघा 32 मध्ये पण सरळ सरळ तुम्हाला काय विचारलेलं आहे, अजम्पशन विचारलेलं आहे. आणि तुम्ही पॅसेज वाचलाय. पॅसेज वाचल्यानंतर आपण सरळ डायरेक्ट ह्या आन्सरपर्यंत पोहोचतोय. बाकीचे स्टेटमेंट बघा एकदम सिम्पल, आरामात वाचलं ना तर आपल्याला कळून जाईल. हायर एज्युकेशन इज कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग सब्जेक्ट दॅट नीड्स टू अलाइन टुवर्ड्स द न्यू डेव्हलपिंग ऑल स्पेअर्स ऑफ सोसायटी. पॅसेज नाही वाचला तरी कोणी पण ह्याला निगेट नाही करणार ह्या स्टेटमेंटला. सो फर्स्ट स्टेटमेंट इज राईट. आता सेकंड स्टेटमेंट बघू. In our country, sufficient funds are not allocated for promoting higher education. So हे काही पॅसेजमध्ये कुठे डिस्कस झालेलं नाहीये आणि असं काही पॅसेजमध्ये बोललेलं गेलेलं नाहीये. त्या पॅसेजमध्ये काय डिस्कशन होतं की आपले सर्व जी काही एज्युकेशन सिस्टम आहे, हायर एज्युकेशन सिस्टम एक्झाम ओरिएंटेड आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या एक्झामचा खूप सारा अभ्यास करतो, आपण खूप सारं नॉलेज गेन करतो, पण आपण क्रिटिकल थिंकिंग वगैरे नाही. आपण मार्क्स ओरिएंटेड डील करतो एक्झामसाठी, जे काही एज्युकेशन सिस्टम आहे. पण ती सध्याच्या केसमध्ये सध्याचे जे काही
वर्ल्ड आहे त्याची डिमांड थोडीशी वेगळी, क्रिटिकल थिंकिंगवाली डिमांड आहे. जे काय आपले सर्व पॅसेज जे बोलतं का क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल मॅसेज, ती डिमांड आहे सध्याच्या ह्याची. तो हे काय असं काही डिस्कस झालेलं नाही आहे स्टेटमेंट 2 आणि ते कुठं काय बोललेलं पण नाही. तो फक्त चेंज करणं गरजेचं आहे, रिइमॅजिन करणं गरजेचं आहे. तो फायनान्शियल सेक्टरबद्दल इथं काय डिस्कस झालेलं नाही. सो ऑप्शन याचा स्टेटमेंट 2 हे रॉंग होतं आहे आणि याचा आन्सर ए येत आहे. तो 32 नंबरचा आन्सर ए आहे. 33 नंबरचा पॅसेज बघू आपण. 33 नंबरचा क्वेश्चन. तर 33 नंबरचा काय म्हणते बघा, क्रक्स विचारलाय. परत तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक ठिकाणी जी काही अगोदरचीच त्यांची जी कन्सेप्ट होत्या, आता क्वेश्चन होते, विचारण्याची स्टाईल होती, ती सेम रिपीट झाली यावेळेस. तो मला वाटतं की यावेळेसचा पेपर पॅसेज गेल्या वर्षीपेक्षा मॉडरेट होते थोडेसे आणि नंबरमध्ये पण जास्त होते. तो आमचा गॅरंटेड सीसॅटचे जे काही कोर्स होता, मी इवन 4 घंटेच शिकवलं तर 4 आवर्समध्ये मी एकदम व्यवस्थित सर्व यातल्या कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या. अजम्पशन म्हणजे काय, क्रक्स म्हणजे काय, इन्फरन्स म्हणजे काय, लिगल रॅशनल म्हणजे काय, प्रॅक्टिकल म्हणजे काय, मी सर्व एक्झाम्पल थ्रू दाखवून दिलेले होते. तो आपल्याला हेच अप्लाय करायचं इथं. बघा आता हे क्रक्स पण आपण तसंच काढूया. क्रक्स काय म्हणते बघा, देर इज अन अर्जंट नीड फॉर और पब्लिक पॉलिसी टू प्रमोट द कन्झम्पशन ऑफ सिरियल बेस्ड फूड्स इन वेल्दियर सोसायटीज. हे बघा किती एक्स्ट्रीम आहे. ते म्हणतं की वेल्दियर सोसायटीमध्ये ॲनिमल फूड होतं आणि हे म्हणतं की इमिजिएटली आपल्याला ते प्रमोट करण्याची गरज आहे. हे की पॅसेजमध्ये काही होतच नाही. आपल्याला क्रक्स विचारलं आहे, पॅसेज वेगळ्याच डायरेक्शनमध्ये, स्टेटमेंट वेगळ्याच डायरेक्शनमध्ये. तो पहिलं सरळ सरळ चुकीचं होत आहे. त्यानंतर काय, ॲनिमल बेस्ड फूड इज फार लेस इफिशियंट दॅन ग्रेन प्लांट बेस्ड फूड इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन अँड युटिलायझेशन. जर पूर्ण पॅसेज वाचला तर तेच म्हणतंय. एन्व्हायरमेंटला जे एनर्जी बायोमॅग्निफिकेशनवाला असेल किंवा फूड चेनवाला असेल, फूड सप्लाय चेन, फूड चेन म्हणू सोसायटी ह्याच्यामध्ये इकोसिस्टममधली, की काय 10% एनर्जी पुढं ट्रान्समिट होते नेक्स्ट हायर स्टेजला, कार्निवोरसपर्यंत जाईपर्यंत तर 10% शिल्लक राहते फूड चेन सप्लायमध्ये हार्बिवर्सपासून. तर ते सेम ह्याच्यामध्ये झालं की आपण काय करायला, ते प्लांट ॲनिमलला खाऊ घालतो आणि ॲनिमल त्याच्यानंतर आपण ते ॲनिमल फूड प्रोटीनसाठी कन्झ्युम करतो, पण ते इफिशियंट नाही असं म्हणतोय पॅसेज. आणि एक्झॅक्टली हाच त्याचा मिनिंग आहे याच्यामध्ये. सरळ सरळ कन्वे होतोय. त्यानंतर आपण पुढचं बघू, आपल्याला लक्षात येईल की वरचं का बरोबर होतं आणखी. प्लांट बेस्ड प्रोटीन शुड बी रिप्लेस द ॲनिमल बेस्ड प्रोटीन इन आवर डेली डाएट्स. परत मी सांगितलं होतं स्टिरियोटाईप, स्टिग्मा टाईप आणि बायसवाले स्टेटमेंट आहेत ते सर्व ऑलरेडी एकदा हा सेम लाईनवरती येऊन गेला होता की प्लांट बेस्ड ॲनिमल बेस्डवाला एक पॅसेज होता. त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की ॲनिमल फूड बॅन करून प्लांट फूड इंट्रोड्यूस करायला पाहिजे. आणि ते पण परत स्टिरियोटाईप आणि एक्स्ट्रीम होते. तो हे फेस व्हॅल्यूवरतीच रॉंग आहे आणि ऑलरेडी हा स्टेटमेंट रिपीट झाला आहे UPSCचा. UPSC कधी असं स्टेटमेंट ऑप्शनमध्ये रिपीट करत नाही, पण त्यांनी एक लाईन पकडली याची, तर त्या लाईनवरतीच हे आहेत. त्यानंतर काय आहे, चौथा ऑप्शन बघा, इनइक्विटी फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन इनइव्हिटेबल इन एनी फास्ट चेंज इन सोसायटी. परत हे एक्स्ट्रीम आहे. सो मला वाटतं की हा क्वेश्चन विदिन 30 सेकंदमध्ये सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता सर्वांचा, आणि सर्वांना आला असेल. ज्यांनी आपला क्लास केलाय का, हा क्वेश्चन मला वाटत नाही की कोणाचा चुकला असेल. 100% लोकांचा बरोबर असणार. ऑलमोस्ट 1000 स्टुडंटनी, मराठी स्टुडंटनी हा क्लास बघितला होता 4 तासाचा. तो मला वाटतं त्यातला कोणाचा 1000 लोकांमध्ये हार्डली एखाद दुसऱ्याचा बाय मिस्टेक चुकलेला असेल हा क्वेश्चन. तो त्याच्यानंतर काय, 34 नंबरचा क्वेश्चन परत अजम्पशन आहे बघा. तेच परत बोलतात. ते वेगळं काहीच नाही केलेलं आहे. आणि त्यांनी सॉल्व बी ऑप्शन बी बनवताना ना सेम टाईपचे बनवलेले आहेत. फक्त आपण पॅनिक होतो एक्झाम सिच्युएशनमध्ये, आपल्याला ह्या वर्डचा मिनिंग नसल्यामुळं. ज्यांना एक्झॅक्ट मिनिंग अजम्पशन माहीत नाही आहे त्यांच्यावर तर एवढी बंबार्डमेंट होती की त्यांना पेपरमध्ये पूर्ण घाम सुटतो की नक्की चाललंय काय, आपण काय करतोय. GSचा पेपर आपला एवढा चांगला गेलेला असतो. एकदम सिंपल क्वेश्चन होते GSमध्ये सर्वांना. म्हणजे मला वाटतं की यावेळेसचा जर सीसॅट जर सोपा असता थोडासा गणित वगैरे, तर 100% कट ऑफ गेला असता. गेल्या वर्षीच कट ऑफ 93-94 लागला असता, पण क्वेश्चन कॅन्सल झाल्यामुळे तो कमी झाला. तो मला वाटतं की आता पण कट ऑफ गेल्या वर्षीच्याच आजूबाजूला राहील, थोडंसं सीसॅट अवघड असल्यामुळं, कारण त्यांनी काय अजम्पशन आणि ह्याच्यावरची लेवल कमी केलेली नाही आहे, स्टेटमेंट टेस्ट ठेवलं. सो काही विद्यार्थ्यांना, बऱ्याच लोकांना याचा प्रॉब्लेम होतो. तर आपण हे अजम्पशन बघू, आपल्या लॉजिकनं बघू.
आपण आणखी पॅसेजला तर हातच नाही लावला. तुम्ही पण वाचला एक्झाम टाईममध्ये आणि मी पण वाचलेला आहे. सो आपण डायरेक्ट डिस्कस करूया. The food manufacturing and processing industry in every country should align their objective and process in accordance with the changing needs of the societies. आता बघा फूड प्रोसेसिंग म्हणते आणि फूड मॅन्युफॅक्चरिंग, पण ती फूड प्रोडक्शनची गोष्ट चालली ह्या पूर्ण पॅसेजमध्ये. काय म्हणते बघा, will the consumption of animal products increase? This means that the greater proportion of basic foodstuff as grain and legumes that could feed humans directly is instead being converted into feed to poultry and large farm animal. So प्रोडक्शन आणि युटिलायझेशन हा प्रकार चाललाय. इथं काय प्रोसेसिंग म्हणलंय, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग. सो हे अजम्पशन होणार नाहीये. आणि त्यानंतर हे म्हणजे इरिलेव्हंट पकडू शकता तुम्ही याला, आणि हे लक्षात येतं आपल्याला वाचल्यानंतर की असं काय प्रकार चाललेलाच नाही इथं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, वेल्दियर सोसायटी टेंड टू incur a great loss of calories of food material due to indirect utilization of their agriculture produce. आता बघा ह्याच्यामध्ये काय पॅसेजमध्ये म्हणलंय की ॲग्रिकल्चर फूड आहे ते आपण काय करतोय, ॲनिमलला खाऊ घालतोय आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण ॲनिमल खातोय, यूज करतोय फूड प्रोटीनसाठी. तर आपण काय करतोय, वेस्टेज करतोय एनर्जी ट्रान्झिशनचं, जे काय फूड सायकल चेनमध्ये आपण जे बघितलेलं आहे ते. तो ह्याचा क्लिअर सेन्स आपल्याला पॅसेजमधून येतोय. तो हे आन्सर याचा आहे बी. 34चा आन्सर बी. तो दोन्ही पण पॅसेज सोपे होते. याला थोडंसं तुम्ही स्टेटमेंट 2ला जरी हार्ड कॅटेगरीमध्ये ठेवलं तरी पण तो आपल्या लॉजिकनुसार कॉम्प्रिहेंड होण्यासारखा होता. त्यानंतर आपण पुढे बघू 41 नंबरचा. मला तर असं वाटतंय की त्यांनी एकदम सिंपल केले होते आणि यावेळेस कॉम्प्रिहेन्शन वाढवल्यामुळं कदाचित थोडंसं विद्यार्थ्यांना ज्यांचा कॉम्प्रिहेन्शनवरती होल्ड आहे, ज्यांना कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, त्या विद्यार्थ्यांना मला वाटत नाही आहे की सीसॅटचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून. जवळपास सर्व मुलांचा माझ्या बॅचमध्ये तर मला 100% गॅरंटी की सर्व मुलांचा 90च्या अबाउट तरी स्कोअर येऊन जाईल, आणि ते बी फक्त आणि फक्त पॅसेजच्या जीवावरती. ज्यांनी कोणी कूल राहून पॅसेज सॉल्व केलेत ना पेपरमध्ये, त्यांना कुणालाच अडचण येणार नाही. तर सेम आणखी बघा, हा 41 नंबरचा बघा, सेंट्रल आयडिया कन्व्हेड बाय द पॅसेज. काय असू शकते बरं सेंट्रल आयडिया? सेंट्रल आयडिया कधी बी फिलॉसॉफी असते, लॉजिक असते, मोठ्या गोष्टी असतात, म्हणजे हवेत बोललेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या. तर आपण बघू आता ह्याच्यामध्ये कसं आपल्याला सेंट्रल आयडिया डिटेक्ट करता येईल ते बघा. मुव्हिंग टू नेट झिरो कार्बन इज पॉसिबल ओनली बाय द रिडक्शन इन हाऊस होल्ड इमिशन. हे हाऊस होल्ड इमिशन बद्दलच चाललेलं आहे, पण ओनली कसं असू शकतं बरं? बाकी इथं कित्येक गोष्टी आहेत ना, हाऊस होल्ड कन्झम्पशनच नाही एक कार्बन इमिशनला जबाबदार. दुसरं काय म्हणतंय, लो कार्बन बिहेवियर इन पीपल कॅन बी ब्रॉट अबाउट बाय इन्सेंटिव्हायझिंग देम. कॅन बी बघा, इथं कॅन बी आलं, इथं वरती इज होतं कॅन बी. तर आणि ह्या लाईनमध्ये त्यांनी क्लिअर म्हणलं इन्व्हेस्टमेंट. हे बघा, even that would require companies and government to provide more incentives to change through the supply side investment to make low carbon options cheaper and more widely available. तो सेंट्रल आयडिया विचारली आणि पूर्ण पॅसेजमध्ये ही सेंट्रल आयडिया इथं क्लिअर होती की लो कार्बन बिहेवियर इज पीपल कॅन बी ब्रॉट अबाउट बाय इन्सेंटिव्हायझिंग देम. जसे की आपण काय करतो गावाकडं, कुकिंगसाठी काय वापरतो, कावडंग किंवा ऊड ॲज अ फ्युएल इन कुकिंग. पण त्याच्या जागेवर काय पहल आली, उज्ज्वला योजना आली आणि त्यांनी काय केलं की गॅस सबसिडी दिले, फ्री गॅस कनेक्शन दिले. तो इन्सेंटिव्हाइज केलं ना लोकांना की ठीक आहे तुमची हेल्थ पण ठीक होईल, की तुम्हाला तुमच्या डोळ्यांना त्रास पण नाही होणार धुराने आणि काहीच नाही होणार. थोडंसं इन्सेंटिव्हाइज केलं तर लोकांनी आता सर्वांनी लगभग क्लीन LPG गॅसला अडॉप्ट केलेला आहे. थोडंसं महाग असेल तरी लोक आता नच झालेले आहेत आणि लोकांनी ते अडॉप्ट करायला चालू केलं. तो हे कॉमन सेन्सवालं स्टेटमेंट होतं आणि हे जसं तसं बरोबर आहे. आणि हे सेंट्रल आयडिया पूर्ण. आणि बाकीचं दुसरं बघा स्टेटमेंट सरळ आहे, चीपर गुड्स अँड सर्व्हिसेस कॅन बी मेड अवेलेबल टू पीपल बाय युजिंग लो कार्बन टेक्नॉलॉजी. याचं काही लॉजिकच नाही पण तिथं. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री दॅट यूज लो कार्बन टेक्नॉलॉजी शुड बी प्रोव्हाइडेड विथ सबसिडीज. हे असं पण काही सेंट्रल आयडिया नाही आहे त्याची. तो 41चा आन्सर आहे बी. आता आपण बघू 42 वाला. आता 42 मध्ये बघा काय विचारलं यांनी, फॉलोइंग अजम्पशन विचारलेत 4200.
काय म्हणतंय, सप्लाय साईड इन्व्हेस्टमेंट इन कंपनीज कॅन रिझल्ट इन लो कार्बन बिहेवियर इन पीपल. हे बघा, पूर्ण जे वरती चालू होतं तेच इथं विचारलेलं आहे त्यांनी, दुसरं काहीच नाही केलेलं, जशाल तसं स्टेटमेंट दिलंय, फक्त वेगळ्या लँग्वेज. सप्लाय साईड इन्व्हेस्टमेंट कंपनीज कॅन रिझल्ट इन लो कार्बन बिहेवियर इन पीपल होऊ शकतंय ना. त्याच्यानंतर काय, पीपल आर नॉट कॅपेबल ऑफ अडॅप्टिंग लो कार्बन बिहेवियर विदाउट द इन्व्हॉल्वमेंट ऑफ गव्हर्नमेंट अँड कंपनीज. असं कसं शक्य आहे? लाईफ जी स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे गव्हर्नमेंटनी, तर लाईफमध्ये काय करतो आपण, सस्टेनेबल लाईफस्टाईल अडॉप्ट करतो ना, ते आपण गव्हर्नमेंट विथ असलो. युजिंग अ बायसिकल इज ऑल्सो अ लो कार्बन ट्रान्सपोर्टेशन, लो कार्बन ट्रान्सपोर्टेशन ऑप्शन. सो विदाउट गव्हर्नमेंट सपोर्ट पण आपण ते यूज करू शकतो. सो हे एक्स्ट्रीम वाटते स्टेटमेंट, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे 42चा. त्याच्यानंतर 43चा. आता हा क्वेश्चन बघा, एकदम व्यवस्थित त्यांनी विचारला होता आणि लॉजिकल विचारला होता. त्याच्यामध्ये त्यांनी विचारताना पण वर्ड बघा कसे यूज केले, मोस्ट लॉजिकल, रॅशनल अँड प्रॅग्मॅटिक मॅसेज कन्वेड बाय द पॅसेज. तर काय म्हणते बघा, ग्रीन इकॉनॉमी इज नॉट पॉसिबल विदाउट रियुजिंग द क्रिटिकल मिनरल्स. असं शक्यच नाही आहे. एव्हरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी शुड अडॉप्ट द रियूज ऑफ मटेरियल रिसोर्सेस इमिडिएटली. परत पॉसिबल नाही आहे. सर्क्युलर कॅन बी बेनिफिशियल फॉर सस्टेनेबल ग्रोथ. क्लिअर पॅसेजमधून लक्षात येत आहे की हा त्यांचा मॅसेज आहे. सर्क्युलर यूज ऑफ मटेरियल रिसोर्सेस इज द ओनली ऑप्शन. सो सिम्पल लॉजिकनं आपण ऑप्शन सी ला पोहोचतोय. हा एकदम सिम्पल क्वेश्चन होता, मी याला सिम्पल कॅटेगरीमध्ये ठेवेल. तर मला वाटतंय हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. 44 नंबर बघा, परत अजम्पशन विचारलंय. ऑटोमोबाईल फॅक्टरीज आर एक्झाम्पल ऑफ द सर्क्युलर इकॉनॉमी. मी तुम्हाला परत सांगितलं होतं की अजम्पशनमध्ये वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये ना एक्झाम्पल वगैरे येत नाही, आणि पूर्ण पॅसेजमध्ये त्यांनी कुठंच म्हणलं नाही आहे की ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही सर्क्युलर बेस इकॉनॉमी आहे. तिथं फक्त त्यांनी असं सांगितलं की बॅटरी खराब झाली तर ती बॅटरी आपल्याला रिसायकलिंगसाठी पाठवायला येऊ शकते म्हणलं त्यांनी. पॉसिबिलिटी सांगितली, फ्युचर सांगितले, त्यांनी एक्झाम्पल नाही म्हणलं. त्याच्यामध्ये पण आणखी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पण सर्क्युलर इकॉनॉमी झालेली नाही आहे. तो हे एकदमच एक्स्ट्रीम बी स्टेटमेंट होतं आणि एक्झाम्पल पण आहे. तो मला वाटतं की हे कोणालाही काय अडचण आली असेल ह्याच्यामध्ये. हे तर क्लिअर मी सांगितलेलं होतं. ह्यांनी तर आता मी एक्झाम्पल म्हणलं होतं, ह्यांनी एक्झाम्पल घेऊन सांगितलं तुम्हाला. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की एक्झाम्पल कधीच अजम्पशन नसते, फॅक्ट कधीच अजम्पशन नसते, आणि त्यांनी एक्झॅक्ट इथं तुम्हाला पकडलेलं आहे. इकॉनॉमिक ग्रोथ इज कम्पॅटेबल विथ द सर्क्युलर यूज ऑफ मिनरल रिसोर्सेस. त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. इकॉनॉमिक ग्रोथ आणि रिसर्क्युलर दोन्ही सोबत चालू शकते, आणि पूर्ण पॅसेजमधून पण हा सेन्स येतोय. तो मला वाटतं की याचा आन्सर बी आहे, आणि याचा कोणालाच काही प्रॉब्लेम आला नसेल मला असं वाटतं पेपरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 51 ला जाऊया. सर्वांना दिसतंय ना हे बोर्डवर का झूम करू याला? ठीक आहे, दिसतंय ना क्लिअर आता? ओके. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी काय म्हणतोय की सेंट्रल आयडिया होती, सरळ हवेत पॅसेज वाचायचा होता. कोणताच पॅसेज एवढा अवघड नव्हता की तो समजणार नाही. 1-2 जर पॅसेज सोडले का सर्व A to Z पॅसेज सिंपल होते, सरळ होते. तो याच्यामध्ये बघू आपण सेंट्रल आयडिया काय असू शकते. बघा आता याचे विदाऊट पॅसेज असता पण आपण ह्यातली आयडिया काढू शकतो. काय याच्यामध्ये आयडिया बघा, ग्लोबल क्लायमेट चेंज ॲडव्हर्सली अफेक्ट द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप्स. ठीक आहे, असू शकते. आवर टोटल डिपेंडन्स ऑन जेनेटिकली हॉर्न क्रॉप्स इंटेल्स द पॉसिबल फूड इनसिक्युरिटी. ठीक आहे, हे पण बरोबर. आवर फूड सिक्युरिटी शुड नॉट बी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अलोन. मला नाही वाटत की हे काय बरोबर आहे म्हणणे असं स्टेटमेंट. शुड नॉट बी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी अलोन. ठीक आहे ना, पण दुसरं बी असतील ना. जेनेटिकली हॉर्न क्रॉप शुड बी रिप्लेस विथ देअर वाईल्ड व्हरायटीज इन आवर प्रेझेंट कल्टिवेशन प्रॅक्टिस. हे पण पॉसिबल नाही आहे. सो थोडं जरी पॅसेजवर वरून जरी वाचला तरी क्लिअर लक्षात येतं की आवर टोटल डिपेंडन्स ऑन जेनेटिकली हॉर्न क्रॉप इंटेल्स द पॉसिबल फूड इनसिक्युरिटी. आणि त्यांनी इथे क्लिअर सांगितले, पार्ट ऑफ प्रॉब्लेम इज दॅट सेंचुरीज ऑफ selective breeding have refined the genome of most high value crops. They are spectacular
at growing in today's condition, but genetic variation that are not immediately useful to them have been bred out. This is a good for yield but bad for coping with the changes. जसा चेंज होईल तसं त्याच्यावरती जे GM क्रॉप्स आहेत त्याच्यावरती अटॅक होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं आणि आपली फूड सिक्युरिटी धोक्यात येऊ शकते. तो सेंट्रल आयडिया क्लिअर कर, ह्याच्यातून लक्षात येतं की कोणचा आन्सर बी आहे. त्यानंतर 52 बघू आपण काय म्हणता येते. 52चं काय आहे की अजम्पशन विचारलेलं आहे. आणि आता इथं जरी त्यांनी दिलं नसेल की रॅशनल प्रॅक्टिकल अजम्पशन, तरी पण आपल्याला ते प्रॅक्टिकल आणि रॅशनलच अजम्पशन शोधायचे. असं नाही करायचं की आपण काहीतरी वेगळं म्हणतोय. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काय आहे प्रॅक्टिकल आणि कसं आहे काय. ग्लोबल क्लायमेट चेंज कॅन रिझल्ट इन मायग्रेशन ऑफ सेव्हरल प्लांट डिसीजेस टू न्यू एरियाज. आता हे क्लिअर पॅसेजमध्ये दिलेलं आहे त्यांनी. जर आपण पॅसेज वाचला का तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा इथं, बट देर इज अ रिस्क दॅट सच चेंजेस विल मेक सम प्लांट इन्फेक्शन्स मोर कॉमन इन ऑल क्लायमॅटिक झोन्स. ह्या चेंजेसमुळं सगळ्या क्लायमॅटिक झोनमध्ये काही डिसीज इम्पॅक्ट करतील. आणि इथं काय म्हणलंय, ग्लोबल क्लायमेट कॅन रिझल्ट इन द मायग्रेशन ऑफ सेव्हरल प्लांट डिसीजेस टू न्यू एरियाज. सगळीकडे काही कॉमन होतील तर सेव्हरल डिसीज मायग्रेट करतील. सो हे पॅशनमध्ये दिलंय, तर मला वाटत नाही की हे अजम्पशन व्हायला पाहिजे. सायंटिफिक अंडरस्टँडिंग ऑफ द वाईल्ड रिलेटिव्ह ऑफ अवर प्रेझेंट क्रॉप्स वुड इनेबल अस टू स्ट्रेंथन द फूड सिक्युरिटी. तर हे स्टेटमेंट बघा, तिथं होतं की जे काही GM क्रॉप आहे त्याच्यावरती लॉंग टर्ममध्ये इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि GM क्रॉपचं जे मॉडिफिकेशन झालेलं आहे जीन्सचं, ते फक्त सध्याच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. पण वाईल्डमधलं जे असतं का ते लॉंग टर्मच्यासाठी अडॉप्ट झालेलं असते. त्याची प्रोडक्टिव्हिटी जरी कमी असलं तरी ते चांगलं असते. तो मला वाटतं ह्याच्यामधलं हे डायरेक्ट स्टेटमेंट 2 हे बरोबर आहे. आणि सो ऑप्शन विल बी बी. सो 52चा ऑप्शन बी आहे. काही लोक कन्फ्यूज होतील. मला वाटतंय की 52चा हा ना मोस्ट डिस्प्युटेबल क्वेश्चन असणार आहे शेवटपर्यंत. काही लोकांना वाटू शकतं की वरचं पण आहे, पण मला तर नाही वाटत. आणि क्लिअर वरती दिसतंय. कोणी या सेव्हरल वगैरे वर्ड्समुळे कन्फ्यूज होऊ शकतंय, पण याचा आन्सर ना UPSCचा लास्टला बीच येणार आहे, हे मला गॅरंटी. सो आता 53चा आन्सर बघू आपण. आता 53 मध्ये काय होतं, क्रिटिकल मॅसेज कन्व्हेड बाय द ऑथर आहे. आता बघा काय याच्यामध्ये ना पूर्ण पेपरमध्ये मला फक्त एवढाच पॅसेज अवघड वाटतंय जे त्याला काय म्हणायचं एक्झॅक्ट. आणि ऑप्शन बी त्यांनी एवढे क्लोज दिलेत की परत सर्व लोक कन्फ्यूज होण्यासारखे ऑप्शन आहेत त्याच्यातले. तो तरी पण मला वाटतंय एक जर कॉमन सेन्स आणि पॅसेज थोडासा जर व्यवस्थित वाचला ना तर प्रत्येकाला याची आयडिया येऊ शकते. तर आपण हे बघू याचा आन्सर कसं काढता येईल. हे दिसतंय का पॅसेज? जर दिसत नसेल तर सांगा मला. ठीक आहे. आता बघा हा खूपच इम्पॉर्टंट पॅसेज मला वाटते. आणि हे हा क्वेश्चन ज्याचा बरोबर आला असेल ना तर त्याच्या मला 100% गॅरंटी त्याचे 25पेक्षा जास्त क्वेश्चन बरोबर आलेले असणार. कारण ह्याच्यापेक्षा अवघड क्वेश्चन नाही आहे पेपरमध्ये. बघा का क्रिटिकल मॅसेज काय म्हणतोय, विदाउट अपोजिशन पार्टी द ॲडमिनिस्ट्रेशन इन डेमोक्रेसी गेट्स टू बिकम मोर रिस्पॉन्सिबल. एक्झॅक्टली हे इरॅशनल स्टेटमेंट आहे. विदाउट अपोजिशन पार्टी द ॲडमिनिस्ट्रेशन डेमोक्रेसी गेट्स टू बिकम मोर रिस्पॉन्सिबल. कसं शक्य आहे? डेमोक्रेसी नीड्स टू हॅव रिव्होल्युशनरीज इन अपोजिशन टू कीप द गव्हर्नमेंट अलर्ट. हे ठीक आहे, बरोबर वाटू शकतं एखाद्याला. हे क्रिटिकल मॅसेज विचारलाय त्यांनी. काय पुढं, रूलर्स इन डेमोक्रेसी नीड द सपोर्ट ऑफ अपोजिशन फॉर देअर पॉलिटिकल सर्वायवल. हे तर त्याच्याच कॉमन सेन्सनच रॉंग आहे की बाबा अपोजिशन पार्टी तर दुसऱ्याचं सर्वायवल खतम करणारच आलेलं असते. प्रत्येकाला आपलं आपलं करिअर बनवायचं असते. तो मला वाटतं हे पण चूक आहे. आणि त्याच्यानंतर बघा, इन अ डेमोक्रेसी ऑपोजिशन इज इंडिस्पेन्सिबल फॉर द बॅलन्स ऑफ पॉलिटिकल पॉवर अँड गुड गव्हर्नन्स. सो हे मला रॅशनल बी वाटते, प्रॅक्टिकल बी वाटते आणि फिलॉसॉफिकल पण वाटतंय. तो लोकांना ह्या दोनमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. पण याचा आन्सर डी आहे, करेक्ट आन्सर आहे, जे की फिलॉसॉफिकल बेसवरती आहे. सो याचा 53चा आन्सर डी आहे. आता बघा हे क्वेश्चन पूर्ण पॅसेजचा अवघड असल्यामुळे त्यांनी डबल क्वेश्चन विचारले, दोन क्वेश्चन विचारलेत. आणि हा पण क्वेश्चन तेवढ्याच लेवलचा त्यांनी ठेवलेला आहे. सो ह्याचा आन्सर बघू आपण काय कसं येऊ शकतंय.
थोडीशी क्लॅरिटी असेल ना तर आपल्याला नंतर पण गोष्टी क्लिअर होऊ शकतात की आपल्याला मेन्सला किती लवकर स्टार्ट करायचं आहे, काय करायचं आहे. आता खूप सारं कन्फ्युजन असते पॅसेजचं, पण यावेळेस मला वाटतं की ज्यादा काही कन्फ्युजन नसणार आहे. एखाद दुसरा पॅसेज इकडे तिकडे होऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. आणि पॅसेज 29 असल्यामुळे ज्याचे 27 बरोबर आलेत तो ऑलरेडी असाच पास आहे. फक्त त्या 2साठी निगेटिव्हसाठी त्याला एक तिकडला क्वेश्चन बरोबर आणायचा आहे मॅथ्समधला. मॅथ्समध्ये 15 एक क्वेश्चन एकदम सिंपल होते. तो 29 आणि 15 45 तर अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे होता. 44 होता हे, आणि एक 45 आणखी 1-2 क्वेश्चन प्रत्येकाच्या आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीनुसार जर बरोबर 45 हा स्टेप अटेम्प्ट असेल. आणि ज्यांनी पॅसेज व्यवस्थित केलेत, ज्याला अंडरस्टँडिंग होतोय, त्याला हा काहीच प्रॉब्लेमॅटिक नसणार आहे. तो आपण इथं बघूया 54 वाला ऑप्शन. हे थोडंसं 54 मध्ये बघा, थोडंसं जरी लक्ष दिलं ना तर मी तुमच्या लक्षात येऊ शकते की एकदम आपल्याला आसानीसे त्या पॅसेजपर्यंत जाता येऊ शकतंय. बघा इथं काय आहे, अजम्पशन. आणि काय, इन अ डेमोक्रेसी स्ट्रॉंग ऑपोजिशन इज रिक्वायर्ड ओनली इफ द हेड ऑफ गव्हर्नमेंट इज इनडिफरंट. असं कसं शक्य आहे? स्ट्रॉंग ऑपोजिशन तर कधी पण लागते. आपण बघतो ना इंडियाच्या डेमोक्रेसीमध्ये सध्या काय होत आहे, ऑपोजिशनच नाही आहे, प्रत्येकजणच पॉवरमध्ये. असं थोडीच डेमोक्रेसी चालते. अगोदर पॉवरचा बेनिफिट घ्यायचा, परत पॉवर गेल्यानंतर परत वेगवेगळ्या मार्गाने पॉवरमध्ये यायचं. तर अशी थोडीच डेमोक्रेसी चालणार आहे. सो दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. द मोर ॲग्रेसिव्ह द ऑपोजिशन द बेटर इज द गव्हर्नन्स इन डेमोक्रेसी. तर इथं क्लिअर म्हणलेलं आहे त्यांनी, the national unity of free people depends upon the sufficiently even balance of political power to make it impracticable for the administration to arbitrate and for the opposition to be revolutionary and irreconcilable. So clear ह्या मीनिंग, याचा स्टेटमेंटचा मीनिंग मोर ॲग्रेसिव्ह द ऑपोजिशन द बेटर इज द गव्हर्नन्स इन डेमोक्रेसी हा सेन्स जातो. आणि हे पण फिलॉसॉफिकल आहे. सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर फॉर द 54. ठीक आहे. कोणाला जर ह्याच्या व्यतिरिक्त काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय एखादा आन्सर. म्हणजे वी आर ओपन फॉर सजेशन. असं नाही आहे की रिजिड चाललंय, प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं. पण प्रॅक्टिकल रॅशनल इंटरप्रिटेशन सब्जेक्टिव्ह असू शकते, पण प्रॅक्टिकल रॅशनल मॅसेज हे सगळ्यांचे सेमच असायला पाहिजेत. ते सायंटिफिकच असले पाहिजेत. ते प्रिज्युडाइज, स्टिरियोटाईप, नॉट बेस्ड ऑन द एनी आयडिओलॉजी, या सर्व गोष्टीच्या परे पाहिजे त्या गोष्टी. आणि ज्याच्याकडे हे ॲक्युमेन आहे, ही जी स्किल आहे क्रिटिकली थिंक करण्याची, प्रॅक्टिकली रॅशनली पाहण्याची, त्याला पॅसेज थोडेसे सोपे जातात. सो मला वाटतंय आपण सर्वांनी पण अशा प्रकारेच पॅसेज सॉल्व करायला पाहिजे होते. तो क्रिटिकल मॅसेज बघा काय आहे याच्यामध्ये 61 मध्ये, कॉर्पोरेट कॅपिटलिझम इज इम्पॉर्टंट फॉर द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ स्टेट अँड ऑल्सो फॉर द डेमोक्रेसी. ठीक आहे, बरोबर वाटतंय. कॉर्पोरेट कॅपिटलिझम इज इम्पेरेटिव्ह फॉर अ मॉडर्न स्टेट टू अचीव इट्स पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, म्हणजे हे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि हे काही लिंक लागत नाही वरतून क्रिटिकल मॅसेजचे. नो स्टेट कॅन इन्शुअर इट्स इकॉनॉमिक सर्व फॉर द लॉंग विदाउट द रोल ऑफ कॉर्पोरेट कॅपिटलिझम. असं बी काय बोललेलं नाही वरती. कॉर्पोरेट कॅपिटलिझम डेमोक्रेसी हॅव म्युच्युअल डिपेंडन्स फॉर देअर कंटिन्यूड एक्झिस्टन्स. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय? हे दोन स्टेटमध्ये प्रत्येकाला कन्फ्युजन आहे. बघा, कॉर्पोरेट कॅपिटलिझम डेमोक्रेसी हॅव म्युच्युअल डिपेंडन्स फॉर देअर continued existence and corporate capital is important for the economic growth of state and also for the democracy. जर हा पॅसेज वाचला ना तर पॅसेजचा क्लिअर सेन्स येतोय की हे दोन्हीचं कंपॅरिझन कुठं म्युच्युअल इंडिपेंडन्सची काही बातच झालेली नाही आहे. सेपरेट सांगितलंय की कॉर्पोरेट कॅपिटलिझम डेमोक्रेसीला कसं हेल्प करत आहे. तर वाईस वर्षा तर असं काही तर सांगितलं नाही. सो याचं सरळ आन्सर ए येऊन जात आहे, आपलं निघतंय. Corporate capital is important for the economic growth of state and also for the democracy. Even इथं बघा, economically without the corporate capital there has been no democracy that has grown economically without the corporate capitalism. So डायरेक्ट इथपर्यंत आपण पोहोचतोय आन्सर ए पर्यंत 61चं. आता बघा याच पॅसेजवरती हा 62 नंबरचा पण पॅसेज विचारलेला आहे. आता हे बघा, याच्यामध्ये ना थोडंसं ट्रिकी आहे.
आता ह्यात अजम्पशन विचारले तर अजम्पशन बघा ह्याच्यामधले कसे येतं. Corporate capitalism promotes the growth of labor force and provides more employment opportunities. Promote म्हणजे काय की सांगत नाही की ते 100% करतंय म्हणून, पण ते प्रमोट करतंय म्हणजे कॅन सारखं वर्क करतंय. ते जे काय आपली पॉसिबिलिटी आहे का त्याला ते सपोर्ट करतंय. सो हे स्टेटमेंट इथून बरोबर येतंय. जे काही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट वगैरे त्यांनी जे काही बोललंय का ते प्रायव्हेटवालं, हे सर्व इथून येतंय बरोबर. नंबर 2 काय, पुअर अँड मार्जिनल सेक्शन ऑफ पॉप्युलेशन आर बेनिफिटेड बाय द कॉर्पोरेट कॅपिटल ड्यू टू ट्रिकल डाऊन इफेक्ट. त्यांनी क्लिअर सांगितलं इथं की वेलफेअरसाठी जे काही स्टेटला लागणार आहे पैसा तो कॉर्पोरेट कडून येणार आहे, तो गव्हर्नमेंट तो पैसा कॅपिटलिस्ट कडून आलेला पैसा हे सोशल वेलफेअरसाठी वापरणार आहे. तर सो ट्रिकल डाऊन इफेक्ट हे फिलॉसॉफिकल वर्ड घेऊन आलेत ते, आणि त्याच्यानुसार हे स्टेटमेंट बरोबर होत आहे. इथं बघा क्लिअर लिहिलंय, कॅन बी युज्ड which in turn can be used for greater welfare for the marginalized and creating more level playing field in terms of opportunities. म्हणजेच काय, लॉंग टर्म मध्ये ते म्हणते की ट्रिकल डाऊन होणार आहे. सो परत ट्रिकल डाऊन थिअरी आहे ना, हे परत त्यांनी फिलॉसॉफी त्यांच्या लेवलवरती घेऊन GS मधून आलेले आहेत. सो याचा आन्सर सी आहे. 62चा आन्सर सी. आता 63 बघा, हे सगळ्यात मजेदार क्वेश्चन आला होता पेपरमध्ये. 3 लाईनचा पॅसेज आणि क्वेश्चन एवढा मोठा 1 पेजेसचा. तर मला वाटतं सगळ्याला हा पेपरमध्ये तर मजा आली असेल. आपण लास्टपर्यंत आलोय बाबा. 63चा हा सेट आहे. त्याला ज्याला सुरुवातीला आला असेल त्याला वाटलं असेल की काय चाललंय यार, हे 1 लाईनचा पॅसेज आणि हे, पण जो लास्टला ज्याच्याकडे होता का सेट, त्याचा ए होता, त्याला खूप मजा आली असेल हा पॅसेज सॉल्व्ह करताना. आणि हे थोडंसं डिफिकल्ट पण होतं पॅसेज एवढंसं. आणि ते काय म्हणतंय, मला वाटतंय की तो पाठीमागालचा पॅसेज बघितला का आपण, त्यानंतर मला अवघड वाटलेला हाच पॅसेज आहे याच्यामधला. की आता प्रत्येक जण इथं कसं सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशनला लई स्कोप दिलाय त्यांनी. तर आपण बघू की कसं सब्जेक्टिव्ह इंटरप्रिटेशन जात आहे आणि आपण त्यातून आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. बघा काय म्हणलं इथं, अ नेटवर्क ऑफ व्हॉलंटरी असोसिएशन स्टँड ॲज अ बफर बिटवीन द रिलेटिव्हली पॉवरलेस इंडिव्हिज्युअल्स अँड द पोटेन्शियली पॉवरफुल स्टेट. एक साईडला पॉवरफुल स्टेट आहे, एक साईडला गरीब लोक आहेत, मध्ये NGO वगैरे सारख्या ऑर्गनायझेशन आहेत. आणि NGO काय करतंय, यांना वॉइस देत आहे, यांना रिप्रेझेंट करतं, पुन्हा ह्यांना पॉलिसी सजेशन देतं, ह्यांच्या थ्रू इम्प्लिमेंट पण गव्हर्नमेंट ह्यांच्या थ्रू इम्प्लिमेंट पण करून घेतं. सो हे 2 आहेत. स्टेट पॉवरफुल असते, पुअर पीपल हे पॉवरलेस असतात. तर ह्यांच्यामध्ये जे काही रिलेटिव्ह पॉवरलेसचं जे बफर आहे ते हे आहे. तर आता हा पॅसेज तर आपल्या लक्षात आलाय. आता ह्या पॅसेजवरून बघू आपण क्वेश्चन काय विचारलं. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिफ्लेक्ट द बेस्ट एक्सप्लेनेशन ऑफ द अबोव पॅसेज. बघा आता अबोव पॅसेजचं काय, त्याचं एक्सप्लेनेशन कसं येते बघा. इट एम्फसाइजेस द inability of the state to enforce its will in a practice against the opposition of certain groups within it. असं काही मला तर वाटत नाही. क्लिअर सांगितलंय की वेगळंच काहीतरी वरती NGOशी रिलेटेड आहे आणि हे वेगळंच म्हणताय. इट इज अ कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन फॉर द प्रमोशन ऑफ द वेल बिईंग अँड डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ इट्स मेंबर. हे ठीक आहे, हे पण बरोबर असू शकतं. आपण तिसरं स्टेटमेंट, इट टेक्स इंडिव्हिज्युअल आउट ऑफ स्टेट ऑफ आयसोलेशन, म्हणजे त्याला आयसोलेशनमधून बाहेर काढताय NGO, अँड इट गिव्स देम अ चान्स टू पार्टिसिपेट इन द कॉमन एंडेवर. ठीक आहे, म्हणजे NGO थ्रू आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी, इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी, त्याच्यानंतर प्रोटेस्ट करतो, वेगवेगळ्या एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशनसाठी हे करतो. एक्झाममध्ये फ्रॉड झाला तर त्याच्या अगेन्स्ट आपण NGOच्या पार्टिसिपेशन थ्रू हे करतो. सो हे एक बरोबर वाटू शकतं मला. इट परमिट्स सिटीजन टू हॅव व्हरायटी ऑफ लॉयल्टीज अँड अलिगन्स. हे नाही, हे क्लिअर रॉंग आहे. तर आता राहत आहे ऑप्शन बी आणि सी. बरोबर आहे, या 2 मध्येच कन्फ्युजन आहे ना. तर याच्यामधला आन्सर काय असू शकतं. रॅशनली जर बघितलं तर बघा परत एकदा वाचू आपण. इट इज अ कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन फॉर द प्रमोशन ऑफ वेल बिईंग अँड डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी ऑफ इट्स मेंबर. तर इट्स मेंबर वगैरे म्हणलंय, पण ते इट्स मेंबर नाही आहेस ना. आलं की लक्षात, हे चाललंय. आता इथं बघा एकदम क्लिअर होतं, एकदम क्रिस्टल क्लिअर आन्सर बाहेर निघतं याच्यामधलं, इट्स मेंबर.
हा मेंबर मधला नाहीच दुवा. एनजीओ हा दुवा कोणामधला आहे बघा. या साईडला गव्हर्नमेंट आहे, या साईडला पुअर पीपल आहेत आणि मध्ये एनजीओ आहेत. एनजीओ कुणाला रिप्रेझेंट करतं? हे गरीब लोकांना. तो हे ऑप्शन बी आहे ना, हे पाहताच रिजेक्ट होऊन जात आहे आणि आपण क्लिअर आन्सरला पोहोचतोय सी. बरोबर आहे. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये? आता मला वाटत नाही की आता कोणाला याच्यामध्ये काही डाऊट असायला पाहिजे. म्हणून त्याच्यानंतर आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर 71 ला डायरेक्ट. तुमचे सजेशन पण ओपन असतील, कोणाला काय वाटत असेल तरी चालतंय. प्रत्येकाने आपले सजेशन कमेंट बॉक्समध्ये द्या, कोणाला काही वेगळा आन्सर वाटत असेल तर. आणि व्यवस्थित वाचा, इकडे पण लक्ष द्या थोडंसं. तर आता हे बघा, WPI CPI हा GSचा क्वेश्चन होता. आपण ह्याला एका चुटकीमध्ये सगळ्यांनी याचा आन्सर काढला असं मला वाटत नाही की याच्यामध्ये कोणाला काही इश्यू आला असेल. म्हणून प्रत्येकाला कसं GS टाईप आल्यानंतर मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, क्लिअर आपल्याला GSचं नॉलेज वापरायचं आहे. आणि ते लिगल, प्रॅक्टिकल, रॅशनल असलं पाहिजे, प्रिज्युडाईसवालं नाही. आता बघा ह्याच क्वेश्चनमध्ये कसं होत आहे. त्यासाठी त्यांनी विचारलंय WPI CPI आपल्या ओळखीचं देऊन पण त्यांनी आपल्याला सांगितलंय की मोस्ट लॉजिकल सांगा, रॅशनल सांगा, क्रुशियल मॅसेज कन्व्हेड बाय द पॅसेज सांगा. आता WPI हा सायंटिफिक पॅसेज झाला ना, CPI तर इथं काही इरॅशनल चालणार नाही, सब्जेक्टिव्ह चालणार नाही. तो त्यांनी मुळातच पॅसेज हा सायंटिफिक केल्यामुळे त्यांनी हे देणं साहजिकच होतं. आता आपण आन्सर पण तसंच द्यायला पाहिजे होतं, तरी पण त्यांनी याच्यामध्ये ते वर्ड वापरलेत. त्यांना इंटरेस्ट आहे की बाबा तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा, तुम्ही रॅशनल विचार करा. तुम्ही कॉमन पीपल सारखा बाहेरच्या रोड सायडर सारखा विचार नाही करू शकत एक्झाम टायमिंगमध्ये. आता डिसिजन घेताना उद्या त्याला आपण वरच्या याच्या डिसिजन मेकिंग लेवलला जाणार आहे. तर सो आपण बेटर वे की प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे. ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ऑफ पीपल असला पाहिजे आपला अप्रोच. आणि काही केसमध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी, सस्टेनेबलसाठी, जेंडर इक्वॅलिटीसाठी आपला अप्रोच हा वेगळा असला पाहिजे. आणि याच्यासाठीच इथिक्स असते की वेगवेगळा अप्रोच. आता आपल्याला थोडंसं इथून इथिक्स म्हणजे मेन्सकडे जायचं आहे. सो मला वाटतंय की आपण थोडंसं प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे, केस स्टडी ओरिएंटेड, इथिकल असलं पाहिजे आणि प्रॅग्मॅटिक असलं पाहिजे. सो आपण याचा आन्सर बघू काय आहे ते. 71चा बघा, वी मस्ट यूज WPI एक्सक्लुझिव्हली इन मेजरिंग द प्राइस राईज अँड CPI शुड बी डन अवे विथ. नाही ना, आपल्याला माहिती आहे की ह्याचा यूज वेगवेगळा आहे प्रॅक्टिकल सेन्समध्ये. सो हे आपल्याला GSच्या नॉलेजवरून कळून जाते. त्याच्यानंतर काय आहे बी, द प्रेझेंट कॅल्क्युलेशन इन्फ्लेशन रेट डज नॉट करेक्टली मेजर द प्राइस राईज ऑफ इंडिव्हिज्युअल आयटम. डज नॉट करेक्टली मेजर्स, काय करेक्टली मेजर? ठीक आहे, आपण ह्याला बघू. डज नॉट करेक्टली म्हणजे काय? पॉसिबिलिटी आहे. इज नॉट इज इक्वल टू कॅन मी सांगितलं होतं. डज नॉट इज इक्वल टू पण कॅन म्हटलं होतं, म्हणजे कॅन सारखं पॉसिबिलिटी सारखं सांगतंय, रिजिड नाही होत. डज जे ॲम इज ऑर आहे त्याला हे लागलं की ते मॉडल ऑक्झरी सारखं काम करतंय, पॉसिबिलिटी सारखं जातं तिकडं. सो हे स्टेटमेंट आपण बाजूला ठेवू थोडंसं. इन्फ्लेशन डेटा अंडर प्रेझेंट सर्व्हिसेस, इन्फ्लेशन डेटा अंडर प्रेझेंट सर्व्हिसेस इन द कन्झम्पशन बास्केट. सो हे पण लॉजिकल नाही आहे. नॉलेज ऑफ इन्फ्लेशन रेट इज नॉट रिअली ऑफ एनी यूज टू एनीबडी इन द कंट्री. बघा हे काय लिगल, रॅशनल, प्रॅक्टिकल आहे का कुठले तरी? कशाला काढतो आपण, कशाला मेहनत करतो आपण, कशाला वाचतो CPI WPI, एवढे मोठे पॅरामीटर फॅक्टर पाठ करतो त्याचे, एवढे मोठे त्याचे दिलेले प्रायमरी आर्टिकल्स वगैरे आपण सर्व पाठ करून ठेवतो. त्याचा काय उपयोग आहे मग जर असं असेल तर? तो मला याचा आन्सर वाटतंय बी. बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस. द प्रेझेंट कॅल्क्युलेशन ऑफ इन्फ्लेशन रेट डज नॉट करेक्टली मेजर प्राइस राईज ऑफ इंडिव्हिज्युअल आयटम कमोडिटी. इथं काय सांगितलं की एक बास्केट घेतली जाते, बास्केटला ॲव्हरेज काढलं जातं बाबा होमोजिनियसली, मिडल क्लास वगैरे सगळ्यांचं ह्याचं डिफरंट लेवलवरती हे घेऊन आणि कंपोजिट इंडेक्स तयार केला जातो. सो एक ह्याचा एक्झॅक्ट नाही यूज केला जात आणि हे फिलॉसॉफिकल पण वाटतं आणि रॅशनल पण वाटतंय. इन्फ्लेशन डेटा अंडर प्रेझेंट सर्व्हिसेस इन द कन्झम्पशन बास्केट. सो ह्याला काही लॉजिक नाही आहे पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर. सो मला वाटतंय की 71चा आन्सर बी हे करेक्ट आन्सर आहे, त्यात काही डाऊट नाही कोणाला. आणि सगळ्यात बेस्ट पॅसेज हा होता, लास्टला जाता जाता संपता जेव्हा आपला पेपर संपत येतो तेव्हा त्यांनी हा पॅसेज सांगितला आपल्याला. क्रक्स काय म्हणले बघा आता मी.
ट्रस्टवर्थीनेस कॅन नॉट बी एक्सपेक्टेड इन द एंटरप्रेन्योरशिप. पूर्ण जी सिस्टम चालली ना ती ट्रस्टवर चालली. आपल्याला जरी वाटत असलं ना की ट्रस्ट नाही आहे सोसायटीमध्ये जर ट्रस्ट नसतं ना तर आज कुठलंही एंटरप्रेनर अथवा कुठलंही MNC असेल, छोटंसं बिझनेस असेल, हा सक्सेसफुल होऊ शकत नाही, ज्याला लॉंग टर्ममध्ये राहायचं आहे. सो मला वाटतं की जेवढा मोठा बिझनेस तेवढे लोक प्रामाणिक असतात, तेवढं त्यांच्यामध्ये ट्रस्ट असतो. असं थोडीच असं नाही चालत. लॉंग टर्म तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर, नाहीतर मग तुम्ही याच्यामधून रेसमधून और कॉम्पिटिशनमधून आउट होता. जसं की एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये विजय मल्ल्याची सर्वांना गोष्ट माहीत आहे. तो मला नाही वाटत की ट्रस्ट हा की सोसायटीमध्ये इम्पॉर्टंट नाही, ट्रस्टवरती सर्व चाललेलं आहे. त्यानंतर बघूया दुसरं. ट्रस्टवर्दी पीपल आर द मोस्ट वल्नरेबल पीपल. आर द मोस्ट वल्नरेबल, आर पण म्हणलंय मोस्ट पण म्हणलंय. ठीक आहे, हे पण कदाचित बरोबर असू शकते एखाद्या वेळेस, जर कुणाला वाटत असेल की हे असू शकते. ठीक आहे, पॅसेजमध्ये थोडासा सेन्स आहे या टाईपचा, पण त्यांनी काय म्हणलं क्रक्स विचारलाय पूर्ण पॅसेजचा. सो पुढची लाईन बघू आपण काय. नो इकॉनॉमिक ॲक्टिव्ह इज पॉसिबल विदाउट बिंग एक्सपोज टू बिट्रायल. असं थोडीच आहे, प्रत्येक कुठली ना कुठली बिट्रायल थोडीच असते. एका दुसऱ्या गोष्टीमध्ये बिट्रायल होत आहे, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये प्रॉफिटच होत आहे. इवन जे काही आपल्या ज्या गव्हर्नमेंट पॉलिसी आहेत, सर्व पॉलिसी हा ट्रस्टवरती चाललेल्या आहेत. जसं की इन्कम टॅक्सवाले जी काय स्कीम आलेली आहे, इन्सेंटिवाइज इज द टॅक्स पेयर. त्यांना काय सांगितलं की त्यांना फॅसिलिटेट करा रादर दॅन की रेग्युलेट करण्याच्या ऐवजी. तर जे काही टॅक्स पेयरसाठी जे चार्टर आलेलं आहे, टॅक्स पेयर चार्टर, तर हे सगळं हे ट्रस्टवरतीच चाललेलं आहे. त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवा, त्यांना सेल्फ डिक्लेरेशन करू द्या. GST मध्ये जे छोटे छोटे जे एंटरप्रेनर असते, छोटे छोटे शॉपवाले असतात, त्यांना सांगितलं जातं, किंवा छोटे छोटे बिझनेसवाले MSME वाले असतात, त्यांना सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या लेवलवरतीच डिस्क्लोज करा तुमचं इन्कम आणि त्यानुसार टॅक्स भरा. गव्हर्नमेंट तुमच्यावरती ट्रस्ट ठेवल आणि गव्हर्नमेंट पण तसं ते वागते. सो मला वाटतंय की हे इरॅशनल स्टेटमेंट आहे. ट्रस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट दो इट इज इंटेल्स रिस्क. बिट्रायल म्हणल्यापेक्षा रिस्क म्हणलेलं आहे वरती. ट्रस्टिंग conduct also means holding the others in good esteem and optimism that they are or will be competent in certain respect. म्हणजे काय की ट्रस्टिंग कंडक्ट म्हणजे काय की समोरच्यावर ट्रस्ट ठेवणं, त्याचा थोडासा कॉन्फिडन्स वाढवणं, त्याला फील करून देणं की यू आर ऑल्सो वर्दी. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ट्रस्टमुळे होतात आणि ह्याचाच मिनिंग ट्रस्ट आहे. जरी थोडं बहुत इकडं म्हणले असले त्यांनी, काय म्हणलेलं इथं बघा, एंटरप्रेन्योरशिप इम्प्लाइज ट्रस्ट इन अदर्स अँड विलिंगनेस टू एक्सपेक्ट वन सेल्फ टू द बिट्रायल. थोडा बहुत जे काही हे म्हणतंय की रिस्क आहे, इंटेल्स रिस्क, पण ते वरच्यावाला कम्प्लीटनेस म्हणत नाही आहे. ट्रस्टवर्दी पीपल आर द मोस्ट वल्नरेबल म्हणत नाही ते पॅसेज, कारण आपल्याला क्रक्स विचारलाय. तर पॅसेज काय म्हणताय की ट्रस्ट समजा एखाद्या वेळेस एखाद्याला बिट्रायल होऊ शकतो, एखाद्याला रिस्क असू शकते थोडी बहुत, पण तो कम्प्लिटली बिट्रायलवर मोस्ट बिट्रायल वर्नेबल पर्सन असेल असं नाही. सो याचा आन्सर इज डी. सो 72चं बेस्ट आन्सर मला वाटतं डी, आणि तेच आन्सर राहणार आहे. सो आपण यावर्षी आलेले ऑलमोस्ट 29 क्वेश्चनच्या आन्सर पाहिलेले आहेत, आणि मला वाटतं याच्यामधले 29 पैकी ॲटलिस्ट 27 बरोबर आपण जसे बोललो तसेच एका दुसरा पॅसेज कॅन्सल बी होऊ शकतो, जसं की GS मध्ये झालं गेल्या वर्षी. तो त्याला काही लॉजिक नाही आहे, आणि एका दुसरा आन्सर UPSC कधी कधी चुकून इकडे तिकडे देऊ शकते, पण मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा जास्त काही चेंजेस होऊ शकतो. तो मी 2 क्वेश्चनचा टॉलरन्स ठेवतो, याच्यापेक्षा जास्त नाही. नाहीतर ऑलमोस्ट 27 क्वेश्चनचे आन्सर आपले एक्झॅक्ट असे बरोबर येणार आहे. तो तुमचा स्कोर याच्यानुसार चेक करा. जर काही वाटत असेल तर मला मेसेज करा, आपण याच्यावरती बोलू. आणि आता स्कोर काढणं का गरजेचं आहे, मी हे का डिस्कस केलं की ऑलमोस्ट 30-29 पॅसेज असल्यामुळे जर एखाद्याचे 25, 26, 24 जर पॅसेज, 22 जर पॅसेज बरोबर आले तर त्याचा CSATचा स्कोर सेफ आहे. आणि जो थोडे बहुत तयारी केलेले आहे त्याला GS पण यावेळेस चांगलं गेलेलं आहे. सो मला वाटतं की ज्यांचं GS चांगलं आहे आणि ज्याला 25च्या आसपास, 22च्या आसपास पॅसेजमध्ये क्वेश्चन बरोबर येत आहे, एक 8-10 क्वेश्चन एकदम सिंपल होते मॅथ्स आणि क्वांट आणि रिझनिंगमध्ये, तो मला वाटतं की प्रत्येकाचा स्कोर सेफ येऊ शकतो. तो प्रत्येकाने आता इथून पुढं मेन्सची तयारी चालू केली पाहिजे. आणि एक इथं खास अनाऊन्समेंट आहे 2025च्या मेन्ससाठी.
फर्स्ट टाइम पुण्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार, ज्या प्रकारे मी सीसॅट घेतलं होतं, विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार विद्यार्थ्यांना काय पाहिजे, विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम आहे, एक्झॅक्ट तिथंच बोट ठेवून आणि तिथंच पिन पॉईंटली मी तुम्हाला सीसॅटमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो. तिथंच तुमच्याकडून जे मला सजेशन येत होते त्याच्यावर मी काम करून मी तुम्हाला सांगितलं. त्याच प्रकारे आम्ही मेस 2025साठी पुण्यामध्ये फर्स्ट टाईम मराठीमधून, म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये आम्ही तुम्हाला यावेळेस गायडन्स करणार आहोत मेन्सचं. तो पूर्ण कंटेंट हे मेन्सचं जे आहे ती कंटेंट बेस आणि क्वालिटी बेस एक्झाम आहे मेन्सची, आणि तुम्हाला त्याची एक आयडिया आली पाहिजे. जर क्वेश्चन समजला का तुम्हाला, सेम पॅसेजमधलं सारखी क्वेश्चन समजला की आपल्याकडे कंटेंट आहे, ते फक्त क्वालिटेटिव्हली वापरायचे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यासाठी ना कंटेंट प्लस क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत पुण्यामध्ये फर्स्ट टाईम आम्ही हे एक एक्झरसाइज म्हणून पण घेत आहोत आणि एक्सपेरिमेंट म्हणून पण घेत आहेत, कारण आपल्याकडनं कंटेंटची पण कमी आहे. कंटेंट असल्याशिवाय तर तुम्ही UPSC मेन्समध्ये काहीच करू शकत नाही. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, जर तुम्हाला माहीतच नाही आहे की व्हॉट इज द स्टेटस ऑफ नक्सलिझम इन इंडिया, तर तुम्ही किती आन्सर लिहिले तरी त्याचा काय फायदा नाही. जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही की किती डिस्ट्रिक्ट अफेक्टेड आहेत, किती पर्सनलची डेथ होते, फोर्स पर्सनलची, किती नक्सलाईटची डेथ होती, किती नक्सलाईट सरेंडर करत आहेत, त्यानंतर किती खर्च होतोय, कुठल्या स्कीम लॉन्च केलेल्या आहेत गव्हर्नमेंटने, आणि गव्हर्नमेंटचा अप्रोच काय आहे. गव्हर्नमेंटचा 3 pronged अप्रोच आहे की एक फोर्सला एलिमिनेट करायचं, सेकंड आहे की डेव्हलपमेंट तिथं पोहोचायची, तिसरा आहे ट्रस्ट बिल्ड करायची, आणि चौथा आहे की आयडिओलॉजी ज्या आहेत, आयडिओलॉजिकल वॉर. अर्बन नक्सलिझम हे जे काय आहे कन्सेप्ट, हे आयडिओलॉजिकल वॉर आहे. त्याला गव्हर्नमेंट काउंटर आयडिओलॉजिकल वॉर देणार आहे आपल्याला. सो जोपर्यंत तुम्हाला ह्या कंटेंटवरती फील येणार नाही तोपर्यंत तुम्ही सेम पॅसेज सारखं याच्यामध्ये पण काम करू शकत नाही. सो आम्ही कंटेंट अँड क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम मीन्स C&QAP इन पुणे फर्स्ट टाइम लॉन्च करत आहोत, आणि याची डेट आहे 10 जून, आणि हा 55 डेजचा प्रोग्राम असेल. याच्यामध्ये आम्ही GS 1 to 3 पूर्ण तुम्हाला कंटेंट क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत, आणि याच्यामध्ये मोर डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सो थँक्यू, गुड नाईट.